चुकीचा आरोप आहे हा आणि त्यांचा दावा आहे अनिल पवारांचा की आपल्याकडे पुरावे आहेत आणि आपण ते सभापतींपुढे सादर करणार. असतील पुरावे नक्कीच. कोणी सभागृहामध्ये बिना पुराव्याने बोलू शकत नाही. त्यामुळे अनिल परबांच्याकडे पुरावे असावेत म्हणून त्यांनी एवढं धाडस केलेलं आहे. एखाद्या गृहराज्यमंत्र्यावर आरोप करणं बिना पुराव्याशिवाय कोणी बोलू शकत नाही. आणि कोकणामध्ये किनारपट्टीमध्ये वाळूचा तर सगळेच फार मोठा एक स्कॅन्डल आहे. सगळे वाळूचा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अनेक लोक सहभागी आहेत. मला माहीत नाही माझ्याकडे कारण त्या गोष्टी नाहीत की योगेश कदमांचा किती सहभाग आहे. पण ते जर त्या ठिकाणी सभागृहामध्ये हा विषय येत असेल मांडला जात असेल वाळू चोरीचा तर सरकारने चौकशी केली पाहिजे आणि पुरावे असतील तर कारवाई केली पाहिजे. शाळांचा आयटी घोटाळा प्रकरणी कदम यांचं एक वक्तव्य आता गाजलंय. त्यांनी थेट शिक्षकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. नाही सरसकट शिक्षकावर कोणी बोलले ते मी ऐकलं ते ते भलेही भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील पण मी काल त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे. त्यांनी जे बोगस शालांत आय डी घेऊन ज्या बोगस नोकऱ्या प्राप्त केल्या त्यांच्यावर तो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे मी वास्तविकता आणि सत्यता मांडेल. कोणावर काही उगीच चुकीचा आरोप होऊ नये. सर्व शिक्षकावर बोलले नाहीत. आज प्रत्येक विभागामध्ये 500,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. सर्व सत्तेच्या जवळीक साधून संस्था चालकांनी शिक्षणाधिकाऱ्याला हाताशी धरून तिथल्या अकाउंट आणि शालांत आय डीचा जे हाताळतात त्यांना सोबत घेऊन हा सर्व घोटाळा केलेला आहे. जे मुळात शिक्षकाच्या लायकीचेच नाहीत अशांना शिक्षक नेमणूक केली गेली. जे शिक्षक म्हणून रुजूच झाले नाहीत अशांना सुद्धा तिथे नेमल्या गेलं. आणि नागपूरमध्ये तर कहर झाला. सगळे शिक्षणाधिकारी मोकाट आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा उपसंचालकांना त्याने अटक करून कोठडीत टाकलं. खरं तर हे खालीपासून चौकशी करून वरपर्यंत यायला पाहिजेत. पहिल्यांदा वरच्याला उचललं ज्याचा संबंध नाही. कारण शालांत आय डीच्या संदर्भात त्याच उपसंचालकांनी शासनाला पोलिसांना कमिशनरला की याची चौकशी करा म्हणून पत्र दिलं. म्हणजे उलटा चोर असंच झालं आहे. त्यांनी जे सत्यता पडताळा म्हणून पत्र दिलं त्यालाच उचललं. याचा अर्थ असा आहे की सत्तेच्या जवळच्या संस्था चालकांनी अमाप फायदा याचा उचललेला आहे आणि हे चौकशी अंती सिद्ध होईलच. पण अजूनही जे बदमाश या स्कॅममध्ये आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. सर काल कृषी मंत्री आणि बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून जे आहे ते काल नाना पटोले नाईकांचं निलंबन केलं होतं. आजही तुमचा हा मुद्दा असणार आहे अजेंड्यावर? आता आमची महाविकास आघाडीची बैठक आहे 10 वाजता. त्यामध्ये शेतकऱ्यांचाच प्रश्न घेऊन आमची चर्चा आहे आणि काय ठरवायचं ते आज आम्ही ठरवू. सर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनामध्ये भाषण देत असताना असं एक वक्तव्य केलं आहे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात की ज्यांची मुलं स्वतःची बॉम्बेच्या स्कॉटिश शाळेमध्ये शिकली त्यांनी आम्हाला भाषेबद्दल शिकवलं. असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते काँग्रेस सोबत लढण्याची शक्यता वर्तवली जाते. 2 ठाकरे एकत्र आल्यानंतर काँग्रेस त्यांच्यासोबत राहणार की वेगळी लढणार आहे? असं आहे हा निर्णय काही तुम्ही विचारलात आणि मी उत्तर दिलं असं होत नाही. शेवट आघाड्यांचे काही तत्त्व आहेत आणि आघाड्यामध्ये बैठका घेऊन चर्चा करून हा निर्णय घ्यावा लागतो. आता कुठेही असं नाही की आम्ही एकला चलो रे असा नारा दिलेला नाही. ना आमच्या हायकमांडनी सांगितलं ना आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये आम्ही एकला चलो किंवा आम्ही काँग्रेस आपलं स्वतःच्या भरोसा स्वबळावर लढावं असा कुठलाही निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू आहेत. 5 लोकांची कमिटी केलेली आहे. ज्या घटक पक्ष आहेत आमचे महाविकास आघाडीचे किंवा नवीन येणारे काही पक्ष असतील त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि तो निर्णय जाहीर करू. कुणाल पाटलांनी हां
बघा, शेतकऱ्याची अत्यंत दुरावस्था केलेली आहे सरकारने. त्यांना MSP प्रमाणे कुठलेही त्यांचं उपज खरेदी केला जात नाही. त्यांनी पिकवलेलं धान्य खरेदी होत नाही, कापूस होत नाही, सोयाबीन होत नाही, धान होत नाही, कडधान्य होत नाही. मग कसली हे MSP? आम्ही MSPच्या 1.5 भाव देऊ, कसला हा आव आणून छाती दाखवली? आणि कुठे मिळत आहे शेतकऱ्यांना? कुठे गेले ते छाती दाखवणारे? त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. बरं, खोटी आश्वासन देऊन त्यांना तुम्ही कर्जापासून मुक्त कर्जमाफी देतो म्हटलात, कर्जमाफी देऊ शकला नाही. आणि आज आम्ही स्थगनही दिला आहे या संदर्भात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात स्थगन आहे. चर्चा बाजूला, बाकीची कामं करून शासनाने चर्चेची तयारी दर्शवावी आणि या मुद्द्यावर चर्चा करावी. पहिल्यांदा शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देण्याची घोषणा करावी अशी आमची मागणी असणार आहे. हां, आम्ही सर्वानुमते भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे विरोधी पक्षातर्फे. मला वाटतं की आता असं कुठलाही नियम किंवा काही अडचण नाही आहे, पण नियम नाही आहे, नियतीचा विषय आहे. त्यामुळं नियमात नसताना नियत जर साफ असेल तर ते अधिवेशनात करतील. आम्हाला निमंत्रण आले आहेत आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. संजय राऊतांनी आता एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि आमदार सुनील शेळके यांच्या संदर्भातलं पत्र आहे. सुनील शेळकेंनी जवळपास अनेक कोटींची रॉयल्टी जी आहे ती बुडवली आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर. सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है, असं आहे. जो कितीही भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरं करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते. आणि म्हणून हे सगळे लोक पळवापळवीचं काम चाललेलं आहे. तुम्हाला अनेक किती लोक, शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे. आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे. त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे. कुणाल पाटलांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. कुणाल पाटील खरं तर राहुल गांधींच्या जवळचे मानले गेले होते. काँग्रेसही घराणा होता. किती मोठा काँग्रेसचा धक्का आहे? काय आहे अहो, कोण जाणाऱ्याला कोण थांबवू शकतं का? काहीतरी त्यांच्या मागे मनामध्ये चौकशी झालीच होती. चौकशीच्या फेऱ्यामध्ये ते होतेच. त्यांच्या वडिलापासून काँग्रेसमध्ये आहे, त्यांचे आजोबा काँग्रेसमध्ये होते, ते सुद्धा खासदार आणि मंत्री होते. आनंदरावजी पाटील, आता त्या वर आनंदरावजी पाटील आहेत, त्यांच्या मृतात्म्याला काय वाटत असेल याचा विचार कुणाल पाटील थोडेसे करतील अशी अपेक्षा होती. राहिला विषय कुणाला जायचा, तर त्यांना कोण रोखू शकतो? सत्तेसाठी जात आहेत असं मी म्हणत नाही, दबावापोटी जात आहेत ही काही मंडळी, आणि काही मंडळी सत्तेसाठी जात आहेत. त्यामुळं कोण गेला की जात आहे म्हणून आम्ही थांबणार आहोत असा विषय अजिबात नाही. आणि कुणाल पाटलाच्या संदर्भात तर मी असं म्हणेल की तिथे जाऊन कुठे बसणार आहेत, कारण हे कार्याध्यक्ष होते. म्हणजे बघा, बसवराज पाटील काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते महाराष्ट्राचे, त्यांना आता भाजपचं जिल्हाध्यक्ष केला आहे. आणि म्हणजे त्यांना कुठे बसवत आहेत, यांना कुठल्या स्थानावर बसवतील त्यावेळेस त्यांना कळेल. नहीं, अभी हमारी चर्चा के लिए कमेटी का गठन किया है हमने. उसमें पृथ्वीराज बाबा है और आपके मानिकराव ठाकरे जी है, प्रदेश अध्यक्ष खुद है, उसमें बाला साहब थोरात है और मैं भी हूँ. हम लोग वो नेताओं से चर्चा करेंगे, उनके साथ में समन्वय रखेंगे और बात करके ये निर्णय हम लोग लेंगे. सर, कल विपक्ष ने वॉकआउट किया था सदन से. इस बार विपक्ष की आज के दिन के लिए नीति क्या है? क्योंकि किसान नहीं, किसान के न्याय के लिए हम लोग लड़ेंगे. जब तक किसान की कर्जा मुक्ति नहीं होती तब तक हमने लड़ने का निर्णय लिया है. आप लोग यहाँ पे उद्योग इंडस्ट्रियलिस्ट का आज 28,000 कोई बोलते हैं, कोई 19 लाख करोड़ बोलते हैं, इतना 28 लाख करोड़ बोलते हैं, इतना बड़ा कर्जा माफ किया गिने चुने उद्योगियों का. तो
किसानों का कर्जा माफ करने के लिए सरकार क्यों आगे पीछे कर रही? अब इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे आप लोग 87,000 का शक्तिपीठ बांधोगे और किसान को देने के लिए पैसे नहीं है करके बोलेंगे तो कौन मानेगा? तो इसलिए हम सरकार से मांग करने वाले हैं कि आज की राज्य की आर्थिक स्थिति, इकोनॉमिकल कंडीशन के बारे में श्वेत पत्रिका जाहिर करे, ये भी मांग हम करने वाले हैं। पर हमारा किसान का मुद्दा कर्जा मुक्ति का, जब तक सरकार कर्जा मुक्ति से किसानों को कर्जा से मुक्ति नहीं देती तब तक लड़ाई हमारी जारी रहेगी। सर एक सवाल जानना चाहिए, कल केंद्रीय मंत्री किरण रिजिजू कल मुंबई में थे, मैंने कांग्रेस के ऊपर बड़ा आरोप लगा, मैंने कहा बाबा साहब अम्बेडकर हमारे बीच नहीं है, उसका सबसे बड़ा जिम्मेदार कांग्रेस है, कैसे उनके आरोप को देखते हो? वो ऐसा है, खुद पाप करके पाप को ढकने के लिए ऐसे बेबुनियाद के आरोप भारतीय जनता पक्ष हमेशा करते रहता है, उसी का ये परिणाम। उसको क्या पता है रिजिजू को? बाबा साहब के संविधान को विरोध करने वाले, संविधान समिति का अध्यक्ष बनाते वक्त विरोध करने वाले, ये संविधान हमें मान्य नहीं करके बोलने वाले, इस तरह की सत्ता के लालची लोग इस तरह की भाषा करते जिनके पास में कोई मुद्दे नहीं होते। और अब बाबा साहब का मुद्दा उठाकर ये लोगों को गुमराह करने का काम इस तरह का करते हैं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।